नवी मुंबई येथे आयोजित मत्स्य अन्न महोत्सवाला राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी भेट दिली। यावेळी उरणचे आमदार महेश बालदी देखील त्यांच्या सोबत उपस्थित होते। या भेटी दरम्यान राणे यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली। उल्वे परिसरात आयोजित या मत्स्य अन्न महोत्सवात बोलताना मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य विभागाच्या माध्यमातून राज्यभर फिश पावचे स्टॉल सुरू करण्याचा मानस व्यक्त केला। वडापाव प्रमाणेच हे स्टॉल राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सुरू करून रोजगार निर्मिती बरोबरच नागरिकांना आरोग्यदायी अन्न उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींवरही भाष्य केले। मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहिल्याबाबत त्यांनी विरोधकांवर टीका केली। तसेच राज्याच्या नेतृत्वाबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। धार्मिक विषयांवर बोलताना त्यांनी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सर्वांना समान नियम लागू व्हावेत अशी भूमिका मांडली। सी फूड फेस्टिवलचं आयोजित केलं गेलेलं आहे आणि हे भव्य अशा फेस्टिवलला राज्याचा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री म्हणून मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे। खरं तर फिश वडापाव देखील आपण आणणार आहात, त्याबाबत काय सांगाल? एक चांगली संकल्पना आमच्या मत्स्य कमिशनरांनी आमच्या समोर मांडलेली आहे की ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रामध्ये आपण वडापाव हा आपल्यासाठी अतिशय एक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढी आपल्यासाठी एक लोकप्रिय खाद्यपदार्थ राहिलेला आहे, तसंच फिश पाव नावाचा एक चांगली संकल्पना आम्ही 1 मे पासून महाराष्ट्र दिवसाच्या निमित्तापासून आम्ही आणण्याच्या प्रयत्नात आहोत, जेणेकरून राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रमुख शहरामध्ये अशा पद्धतीचे फिश पावचे स्टॉल आपण लोकांना उपलब्ध करून द्यावेत। एका बाजूला रोजगार निर्मिती होईल आणि त्याचबरोबर फिश पावच्या निमित्ताने आरोग्य असेल किंवा अन्य गोष्टीच्या संबंधित पण एक चांगला संदेश जाईल अशा पद्धतीचा प्रयत्न आमच्या मत्स्य खात्यात आहे। मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे देखील गेले होते। विरोधक कुठेतरी एकत्र येतात अशा चर्चा होताना सुरू आहे। शेवटी विरोधकांकडे आता पर्याय राहिलेला नाही, सगळंच भांडवल संपलेलं आहे, दुकानामध्ये माल संपलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही। आम्ही नेहमी बोलायचो की आमचा बॉस हा सागर बंगल्यावर बसतो किंवा आता वर्षा बंगल्यावर आहे, आता हळूहळू देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचेच बॉस होणार आहेत आणि म्हणून ज्यांनी जेवढा लवकर जो मार्ग स्वीकारतील लवकर स्वीकारावा आणि आमचाही बॉस देवेंद्र फडणवीस आहे हे लवकर जाहीर करून टाकावं। हिंदी सर, एक हिंदी सवाल आमचा